लय त्रास होतोय, मी बोलायलाच तर एवढा त्रास होतोय. आत्ताच म्हणते, फोन करतेत, मेसेज टाकतेत. अगं बाय बाय, ज्या दिवशी माझा व्हिडिओ पडन त्या दिवशी दुसऱ्या दिवशी मी कापलीच म्हणून. किती भेटते मी. अरे भीमाची लेख हे नाव दिलंय आणि या नावासाठी मला मरणाचं सध्या काही भीती नाही. तर दिंडोड या ठिकाणी मला आमंत्रित केल्याबद्दल मी सर्व दिंडोडच्या माझ्या भीम बांधवांचा, भीम महिलेचा, भीम कन्याचा तसेच विशेष आभार. अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या विरोधात कृती समिती बीड जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ मांढरे, उपाध्यक्ष मागणी वामनदादा पाई, कोषाध्यक्ष प्रशांत उघडे, कोषाध्यक्ष कार्याध्यक्ष विलासराव शिंदे, सचिव रानबा उजगारे आणि विनोद फुलवरे, सल्लागार संजय नाकलगावकर. काही बोलण्यात चुकलं असलं तर माफी असावा. मला ह्या दिंडोड या ठिकाणी बोलवल्याबद्दल सगळ्याचा मनापासून आभार. आणि क्रांतिकारी परत भाजप आणि मनवादी सरकारचा अजेंडा आहे, परंतु आता मातंग समाजाचे जे आंबेडकरवादी समूह आहे तो देखील आता पुढे येत आहे. आणि आरक्षण उपयोग करण्याचा तोटा काय आहे हे त्या बुद्धिजीवी लोक हे मातंग समाजाला सांगत आहेत. म्हणूनच आमचे आंबेडकरवादी युवक म्हणून, आंबेडकरवादी महाराष्ट्रातील समूह म्हणून हे आम्ही सांगतोय की आरक्षण, परंतु या ठिकाणी जाणीवपूर्वक अशी भाजप सरकारची रणनीती असून याला कुणीही बळी न पडता की आपण सर्वजणांनी निळ्या झेंड्याखाली एकत्र येऊन या महाराष्ट्रामध्ये भाऊ भाऊ म्हणून आजपर्यंत राहिलो, तिथून पुढे देखील राहिलो होतो. त्यानंतर आम्ही 8 दिवसाच्या फरकाने, मला वाटतं गेल्या मंगळवारी आम्ही 7 तारखेला तेलगावला केलं होतं आणि 8 दिवसाच्या फरकाने आम्ही या ठिकाणी दिंडोड त्या रोजी ठेवलं होतं, दिंडोडला ठेवलं. तर या 8 दिवसामध्ये आम्ही वेगवेगळ्या पक्ष संघटनेचे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आम्हाला प्रत्येक गावामध्ये आमचे कार्यकर्ते आहेत. माझे नसेल त्यांचे आहेत, त्यांचे नसेल तसे आहेत. आणि सामाजिक हा जो विषय आहे, हा ज्वलंत विषय महाराष्ट्रामध्ये आहे. अति संवेदनशील हा विषय आहे. हा संवेदनशील विषय असताना या दोन्ही समाजामध्ये वाद निर्माण होऊ नये या कारणाने आम्ही या ठिकाणी निदर्शनाचं आयोजन केलं, या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. हे नक्कीच मातंग समाज सुद्धा आमचा या ठिकाणी भाऊ आहे आणि नक्कीच या भावाला सुद्धा त्या ठिकाणी आम्ही आमचा बारका भाऊ मानतो. त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी आमच्या राजगडावर किंवा आंबेडकर घराण्यावर किंवा आता या मातंग समाजाच्या रुक्मिणीताई लोंढे म्हणून भीमाची लेख म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये फिरत आहे. यांना टोल करू नये, अन्यथा या मातंग समाजाच्या बॉर्डरला आम्ही येणाऱ्या काळामध्ये धडा शिकू आणि जसंच तसं या ठिकाणी उत्तर देऊ. आणि येणाऱ्या काळामध्ये आमचं तेलगावचं आंदोलन यशस्वी झालेलं आहे, त्याचबरोबर आमचं दिंडोडचं आंदोलन सुद्धा या ठिकाणी यशस्वी झाले आहे. आणि नक्कीच कृती समितीच्या आमच्या अध्यक्षच्या सिद्धार्थ मांढरे असतील आणि आमची सर्व कमिटी कार्याध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष सगळं आमची जी कृती समिती असेल ती येणाऱ्या काळामध्ये आमच्या अध्यक्षांना जाहीर केलंय की येणाऱ्या काळामध्ये आम्ही शिरसाळ असेल, बर्दापूर असेल, अंबाजोगाई असेल, माजलगाव असेल या ठिकाणी, कारण ही जी आज आम्ही ठिणगी टाकलेली आहे धारूर आणि माजलगाव मधून, की आम्ही आता कदापि जोपर्यंत आरक्षण उपवर्गीकरण या ठिकाणी हाणून पाडत नाही तोपर्यंत ही ठिणगी सतत आम्ही या ठिकाणी ठेवत ठेवू आणि 100% आम्ही उपवर्गीकरण या ठिकाणी होऊ देणार नाही. मी एवढं आश्वासन आपल्याला या कृती समितीच्या वतीने देतो. जय भीम. बसलो एक चर्चा केली, आम्ही विचारले सर्व पाईक आहोत, आपण सर्व चर्चा करूया आणि एका विचाराने कुठेतरी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि या महाराष्ट्रामध्ये बाबांनी आम्हाला एका माळेवर ठेवलं, एका माळेवर गुंफून ठेवलं एकजूट जातीला. त्या जातीतून तुम्ही बाहेर पडून गटातट राजकारण करायला लागलात आणि परत त्या बाबासाहेबांनी तुम्हाला मान सन्मानाचं जुळवून जगायला शिकवलं. त्याच बाबासाहेबांच्या तुम्ही बोलायला लागलात, याचं मला दुर्दैव वाटलं. म्हणून आम्ही सर्वांनी विचार करून असे तेलगाव एक कार्यक्रम आम्ही सक्सेसफुल करून दाखवला आणि इथला एक करून दाखवला. आणि याच्यात फक्त एकच रोष आहे की आमचं एकच म्हणणं आहे की बाबा तुम्ही दोघंही आहेत ना, अजिंक्य चालले असेल किंवा तो काय तो राजेश घोडे असेल तो तिकडच बर, पण तुम्ही दोघांनी एक लक्षात ठेवा का अजिंक्य चाललेला की सक्त भूमिका घेत तो बाबासाहेब होतो तू डायरेक्ट बीजेपीच्या आरएसएसच्या मांडीला बांधून लावून बसलास. आणि तो राजेश घोडे एवढं शार्पला आमच्या स्टेजवर आम्हाला बाबासाहेब शिकत होता, आम्हीच त्याला दोघांना खायला घेतलं आणि त्यांना मोठं केलं. पण आज त्या राजेश घोडे माझं साऊंड आहे, मी रस्ते भूमी त्याला सांगतोय की तुला एक विनंती आहे माझी, तू जर बाबासाहेबाचा पाईप नसतील तर तो तुझ्या घरातला बाजूला काढ आणि नंतर तू समाज थांब. वादळ वाऱ्यात अन उन्हातानात जय भीमवाले उतरले आता मैदानानी रणात. समतेचा हिमती लढू शासनदारात, जय भीमवाल्याची औलाद आम्ही बसणार नाही घरात.
एका सुरात, वादळ वाऱ्यात अन उन्हातानात, जय भीमवाले उतरले आता मैदानानी रणात. वादळ वाऱ्यात